बऱ्याच दिवसापासून जवळपास 1 वर्ष होऊनही गेले आपण सतत लढा देतो, कागदपत्र जमा करतो, आपल्या आर्थिक गुन्हे शाखेकडे जातो, पोलीस स्टेशनला जातो, तक्रार करतो, पण आपल्या हातात आतापर्यंत 1 रुपयाही मिळालेला नाही. ते तर आपल्या मागण्या प्रमुख मागण्याच आहेत त्या, आणि ते झाल्याशिवाय आपल्याला कोणत्या प्रकारचे नाही. तर आता आपण सर्व ठेवीदार पैसे आपण या ज्ञानराजामध्ये शाखेमध्ये गुंतवून मोकळे झालो, म्हणजे आपल्याकडे आता घरच्या सुद्धा पैसे राहिले नाही, इतकी कंडिशन खराब झालेली. पण तरीही माझे ठेवीदार बांधव असे काही की फक्त तुमला राम कपडे सांभाळते, फक्त बाहेरून पाठिंबा आहे त्यांचा, चला म्हणलं की कोणी निघत नाही, आणि लाखो रुपये आपण त्या कुठे हवाली करून देऊ मोकळे झालो. पण 400-500 रुपये खर्चून तिथं बीडला यायचं किंवा काय नाव बीडला जायचं, भेट द्यायची, त्या साहेबाला बोलायचं, हे कोणाची वस्तू होत नाही. आज मी परतूर मधून जवळपास 100 ते 125 लोक आणले मी स्वतः, आणि परतूरच्या लोकांची मला चांगल्या प्रकारची साथ आहे. मी एक शब्द आमच्या मॅसेजवर दिसतं, एक मॅसेजही टाकला तर सर्व लोक लगेच हजर असतात, आणि सगळं तनबन धनाने हजर असतात. त्यामुळे मी परतूरच्या ठेवीदाराचं पहिलं अभिनंदन करतो की खरंच माझ्या पाठीमागे ते उभे. आणि दुसरं असं की आपण कागदपत्र ती लढाई तर आपल्याला करायचीच आहे. आपल्याला प्रत्येक ठिकाणी कागदपत्राचा पुरवठा, कोर्ट काम म्हणलं की कागदाला महत्व असतं, पण त्या कागदपत्राच्या लढाई व्यतिरिक्त रस्त्यावरची लढाई सुद्धा आपल्याला लढावी लागणार आहे. निश्चय एका लढाईवर चालणार नाही. म्हणून वेळ प्रसंगी सचिन भाया म्हणतील तसं, आपले वकील साहेब म्हणतील तसं, आपले आऊसाहेब श्री जाधव साहेब म्हणतील त्याप्रमाणे आपल्याला लढावं लागणार आहे. तुम्ही बघा, तुम्ही प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपला आहेत, तर दिसतं आऊसाहेबांनी एक पत्र काढलं की फॉर्म द्या, कोणते तुमच्या बँकेचे खात्यात पैसे टाकण्यासाठी किंवा तुमच्या काय म्हणतात त्याला, तुम्ही फॉर्म द्यायला आवश्यक एवढी गर्दी झाली. 5 वाजल्यापासून लोक रागेला लागले, आणि मोर्चाला जायचं किंवा इतर कोणत्या कामाला जायचं म्हणलं की ना, अरे 1000-500 रुपये आपण एवढे लाखो रुपये फेकून दिलेत, आणि 1000-500 रुपयाच्या खर्चाला तुम्ही काय घेता, असं मला ठेवीदार सांगायचंय. तरी माझ्या सर्व ठेवीदार बंधू भगिनींना माझी कळकळीची विनंती आहे की आपल्याला सर्वांनी एकत्र येऊन हा लढा यशस्वी करायचा आहे. बऱ्याच प्रमाणात आपण याच्यामध्ये माझ्या आणि लवकरच आपल्या मनोकामना पूर्ण करतील, आणि आपण सर्व ठेवीदारांनी एकत्र येऊन हा लढा यशस्वी करावा, एवढीच मी या ठिकाणी सर्व ठेवीदाराच्या वतीनं व सचिन भाया आणि त्यांच्या टीमच्या वतीनं सर्वांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय भारत. महिला प्रतिनिधी आपले मार्गदर्शन करणारे तमाम ठेवीदार महिलांतर्फे आप सभी को मेरा अस्सलाम वालेकुम, नमस्कार. मैं परली की रहवासी हूँ. हमारा परली शहर दिग्गज नेताओं से भरा हुआ है. आमदार खासदारों की बस्ती से बसा हुआ हमारा परली वैद्यनाथ है, लेकिन हमारे पालक मंत्री साहब ने, आमदार साहब ने हमारे गरीबों की कोई फिरियाद नहीं ली है. आज हमारे घर के 5 सदस्य लोगों के 53,50,000 रुपए है, और मेरी मम्मी नगर सेविका थी, चंदूलाल बियानी की माँ का और मेरे माँ का राजनीति का रिश्ता था, नगर सेवक थे दोनों भी. उस भरोसे से चंदूलाल बियानी के बैंक में खुद की खेती बिकावा पैसा 53.5 लाख रुपए डाला गया. आज हम इतने परेशान हैं. मेरी माँ का देहांत हो गया बैंक घोटाला राजस्थानी का होने से. उसके बाद मेरे भाई का देहांत हो गया. छोटे छोटे बच्चे, हम बहुत परेशान हैं. हम डर गए, उपोषण को बैठे, मोर्चे को आए, लेकिन किसी ने हमारी बात फिरियाद नहीं ली. हमारे को इंसाफ मिलना चाहिए.
राजस्थानी मल्टी स्टेट बैंक के संचालकों को अटक होना चाहिए और हमारी जो रुपया है हमको वापस मिलना चाहिए। मैं ज्यादा तो नहीं कह सकती, मैं इतना कहकर अपनी जगह लेती हूँ। उम्मीद करती हूँ कि हमको इंसाफ मिलेगा और हमारा रुपया वापस मिलेगा। यही चाहती हूँ मैं, सभी लोगों का पैसा रुपया दिला मिले। किसी ने अपनी बुढ़ापे की माया पूंजी डाली हुई है, किसी ने अपने बेटियों की शादी का पैसा डाला हुआ है, किसी ने अपने जरूरतों के लिए पैसा डाला हुआ है। चंदूलाल बियानी ने ब्याज की लालच बता के सभी लोगों को ऐठा है, सभी लोगों को लूटा है। और चंदूलाल बियानी जो है राजकारणी लोगों के साथ बैठकर उठता था, उसके सर पे बड़े लोगों का हाथ है। जब तक इलेक्शन की जंग जीती नहीं गई तब वो कुछ अटक नहीं हुआ। इसलिए मैं ये चाहती हूँ कि इसके सर पे बड़े लोगों का हाथ है और हमारे गरीबों की दुर्दशा हुई। हम मोर्चे निकाले, संप में बैठे, आज रोड पे आके बैठे हैं। हमारा पैसा इन धनवानों ने लूट लिया, हमको हमारा पैसा वापस चाहिए। और इनको जो बैंक है राजस्थानी न्याय राधा संचालकों को उनको सजा मिलनी चाहिए, उनको अटक करना चाहिए, उनकी प्रॉपर्टी जब्त करना चाहिए। और गरीब का पैसा उनकी प्रॉपर्टी की नीलामी करके वापस मिलना चाहिए। मैं इतना कहती हूँ और उम्मीद रखती हूँ कि हमको इंसाफ मिलेगा। इंसाफ की उम्मीद करती हूँ मैं। इतना कहते हुए मैं अपनी जगह लेती हूँ। धन्यवाद। मनोजताई, या ठिकाणी आपण पाहू शकतो प्रत्येकाच्या किती तीव्र भावना आहेत। महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा बीड जिल्ह्यामध्ये झालेला हा विविध बँकेतला घोटाळा आणि हा घोटाळा खऱ्या अर्थानं जनमानसामध्ये ज्यांनी सर्वप्रथम निदर्शनास आणून दिला, प्रत्येकाचे पैसे वेगवेगळ्या पतसंस्थांमध्ये बँकेमध्ये अडकलेले असताना बोलायला देखील कोणी तयार नव्हते। अशा अवस्थेमध्ये एका युवकानं कुठल्याही राजकारणाच्या स्वार्थाशिवाय हा लढा उभा केला आणि आपण पाहतो मागील 1 वर्षापासून ज्यांनी अविरत या लढ्याला मोठा संघर्ष करून मोठं रूप दिलेलं आहे असे आमचे मित्र सन्माननीय सचिन भैया यांनी हा एकदा तीव्र लढा उभा केला। मी म्हणतो एकदा सर्वांनी जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या वाजवत, कारण अशा प्रकारचे लढे उभा राहत असताना, अशा प्रकारचे लढे भारत असताना, मोठे होत असताना खऱ्या अर्थानं जनमानसांनी साथ दिली गेली पाहिजे। मी अगदी 2 मिनिटाचा वेळ घेणार आहे, त्याच्यानंतर सर्वांना आपण 2-2 मिनिटाचा वेळ देऊयात। मी माझ्या भावना या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर व्यक्त करतो की मागील विधानसभेच्या वेळेला या युवकानं जनमानसामध्ये जाऊन आपल्या भावना, जनमानसासाठी अडकलेला पैसा बाहेर काढण्यासाठी आपण विधान भवनामध्ये आपला आवाज गेला पाहिजे याच्यासाठी प्रयत्न केला। परंतु तुम्ही आम्ही जेवढ्या ताकदीने त्यांना ताकद द्यायला पाहिजे, ती सहकार्य करायला पाहिजे होतं, तेव्हा मात्र आपण गेलो नाही। आपण वेगवेगळ्या गटाकडे, तटाकडे, पक्षाकडे अशा वेगवेगळ्या ठिकाणी आपण आपले अडकून गेलो आणि आपला लढा कुठेतरी मागे राहिला। आज हा लढा अंतिम टप्प्यामध्ये आलेला असताना त्याचं श्रेय फक्त सचिन भैयांना जातं, हे आपण कधी नाकारू शकत नाही। फक्त अशा घोषणा देऊन सर चालणार नाही बरं का। शेवटच्या श्वासापर्यंत, म्हणजे आपल्या 18 पगार जातीतील कुठल्याही धर्मपक्षाचा माणूस असेल तर त्याचे जोपर्यंत पैसे प्रत्येकाला मिळत नाहीत तोपर्यंत आपण हा लढा अधिक तीव्र केला पाहिजे। मी जास्तीचं बोलणार नाही, थोडं प्रत्येक दरम्यानच्या काळामध्ये आपल्यासोबत चर्चा करणारच आहे। यानंतर मी विनंती करणार आहे, ज्यांना आपल्या भावना मत व्यक्त करायचे त्यांनी अगदी 2 मिनिटांमध्ये व्यक्त करायचे, कारण आपल्याला कलेक्टरांना निवेदन देण्यापूर्वी प्रत्येकाला आपल्या भावना व्यक्त करत असताना पाहिजे। यानंतर तिकडे जायचं निवेदन द्या मग या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त करतील, विनंती करतोय की त्यांनी या निमित्ताने ठेवीदारांना मार्गदर्शन करायचं।